नाळिंबी संघाचा एक हार्ड हिटर, एक अष्टपैलू खेळाडू, अगदी त्याने भरपूर चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. 6 बॉल 16 धावा त्याच्या बॅट मधून आणि गोलंदाजी करत असताना 2 महत्वाचे विकेट. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो पियुष. चला विनंती करेल सन्माननीय कविता भोईर असं आपण विनंती केली की तुमच्या शुभ हस्ते पण पियुष या बॅट्समनला अर्थातच या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. हॅलो, थँक्यू सो मच सोनू सर. जाऊयात मॅचच्या दिशेने. आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. एका बाजूला पाहिलं तर योगीराज बुटेडे सर आणि त्यांच्या समवेत देवा भोईर सर आहेत. खरं तर यस देवा सर, मॅच ऑन. यस, मैदानाच्या आतमध्ये खरं तर देवा भोईर सर आहेत, अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा देखील देवा भोईर सर मैदानाच्या आतमध्ये गेले होते पंचांची कामगिरी पाहण्यासाठी. आणि अगदी ठाणा बँक संचालक देखील आहेत, त्यांचे मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात. कारण की वेळ काढून या ठिकाणी आपल्या नक्कीच मंडळाला ते सहकार्य करतात. करूयात मॅचला सुरुवात. खरं तर यस, मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. छगन बॉलिंग मार्क वरती तयार. स्ट्राईक वरती प्रज्योत. मागील मॅच मध्ये जिथून त्यांना सोडलं होतं पुन्हा एकदा तिथूनच सुरुवात करतोय आणि याही मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती प्रज्योत नावाचा हा ट्रेडमार्क शॉट बॉल बाउंड्री रेंजच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती हा पहिलाच चौकार. अगदी पहिल्या मॅच मध्ये प्रज्योतनं जबल 15 चेंडू मध्ये 40 धावा बनवल्या होत्या आणि आता इथून याही मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती मात्र आपल्या नावाची छाप सोडवतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल वरती 4. इथे पुन्हा एकदा गॅप खेळले, तिथे आपण पाहतात भिंगरी शॉट. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी वळण घेतोय आणि याही बॉल वरती S1 शॉट रन म्हणजेच एकच धावेतनं मिळेल. केलेली मेहनत आता इथून पाण्यामध्ये. याही बॉल वरती धाबा 2 एकवटल्या गेल्या होत्या परंतु पंचांचं अचूक लक्ष. खरं तर दोन्ही दिग्गज पंच आहेत, योगीराज बुटेरे सर आणि त्याच्या समवेत देवा भोईर सर आहेत. सातत्याने आपल्या मंडळाला ते सहकार्य करतात. सातत्याने वेळात वेळ काढून ते नेहमीच आपल्या आयोजनामध्ये सातत्याने 4 चांद कसे लावले जातील नक्कीच संपूर्ण आयोजन कमिटी करते. सर्वांची अफाट मेहनत आहे. यॉर्कर लेन फटका चांगला आहे परंतु कबस लाख्या लढू आहेत, तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल परंतु एकच धावेत मिळेल. सध्या तरी या दोन्ही फलंदाजांचा ताळमेळ भरपूर चांगला पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं तर प्रज्योत आणि भावेश जे सातत्याने आपण पाहतात चांगला ताळमेळनं जिथे धाव नसते तिथे देखील धाव कंप्लीट करत आहेत. टीमची टोटल 6 धावा. गुडले शॉटचा बॉल 20 मध्ये बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने. बॉल जाईल सरळ एका टप्प्यावरती पॅव्हिलियन मध्ये सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 4 धाबा 4 धाबा इथनं मिळतात. अगदी या मॅच मध्ये प्रज्योत आणि भावेश मात्र दोन्ही फलंदाज आपल्या वैयक्तिक अकाउंट मात्र चौकारांना ओपन करत आहेत. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 10 या धाव फलकावरती. उर्वरित अजूनही या पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅच ऑन. गुडलेस फटका बॉल इथे फटका फसलाय. या स्पीड विकेट मध्ये खेळाडू आहे. जजमेंट त्यांचा भरपूर चांगला. इथे मात्र आपण पाहतात पहिल्याच ओव्हर मध्ये मनोज नक्कीच पहिल्याच ओव्हर मध्ये छगन यांना आपण पाहतात सुरुवातीला धाबा खर्च केला परंतु तदनंतरचा हा पलटवार तदनंतरचा हा कमबॅक
पाहायला मिळतोय. इथे विकेटचा पतन, पहिला विकेट. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू, जनार्दन भोईर यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जनार्दन भोईर यांना आम्ही विनंती करूया आपण. मॅच ऑन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक. शेवटचा हा चेंडू इथे कट केलाय, गॅप मध्ये खेळलेत, फटका नेत्र दीपक अगदी फक्त गोलंदाजीचा गतीचा वापर केलाय आणि त्यानंतर बॉलला सरळ पाठवलाय गॅप मधून अगदी डीप पॉइंट मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. अप्रतिम स्ट्रोक होता, कंट्रोल फटका, वेट अँड वॉच. बॉल अगदी येण्याची वाट पाहिल्याने त्यानंतर शेवटच्या मोमेंटला फक्त दिशा दिली आणि गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी इथे पाहिलं तर फक्त गोलंदाजाच्या गतीचा वापर इथे केला गेला मागील बॉलवरती आणि तिथे 4 धाबा एकवटल्या गेल्यात. अगदी तीनही फलंदाजांचा विचार केला ना तर तीनही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक अकाउंट हे खरं तर चौकारांना ओपन केलंय. म्हणजे चांगली बॅटिंग लाईनअप. षटक पहिलं इथनं कंप्लीट झालंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्या त्या म्हणजे तब्बल 14 धाबा एका गडाच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2, गोलंदाज विवेक बॉलिंग मार्क वरती. 4 षटकांचा हा सामना पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय, फटका इथे चांगला आहे, गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. मैदानाचा वैशिष्ट्य आउटफील्ड फास्ट आहे या ठिकाणी आणि बॉल पडल्यानंतर अगदी एक्स्ट्रा वेग मिळतो आणि त्यानंतर हा देखील बॉल जाईल सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन 4 धाबा. चार धावा मिळाल्या. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 18 धावा. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू. इथून पंचांचा इशारा वाईडचा येतोय. एक एक्स्ट्रा धाब इथनं मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 19 धाव फलकावरती. कुलेश्वरचा बॉल पुन्हा एकदा बॉलला पाठवला गॅप मध्ये. तिथे शेवटच्या मोमेंटला अगदी क्रिकेटच्या खेळात पायाचा वापर करण्याचा काम इथे केला गेला होता, परंतु त्यानंतर हा बॉल जाईल सरळ खेळाडूला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. नक्कीच देवा भोईर यांच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न इथून फलंदाज प्रज्योतनं केला होता. खरं तर देवा भोईर सर अनुभवी पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्यामध्ये टार्गेट करण्याचं काम जरूर केला गेला. 23 धाबा धावफलकावरती. फुललेंचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळाय. एक शाखेवरला खेळाडू आहे तिथे. एकदा तर कंप्लीट, थोडीशी मिस स्पीड आणि लगेचच दुसरी ही धाव इथून कंप्लीट केली जाते. अगदी भरपूर चांगलं तालमेल दोघांचंही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दीपक आणि प्रज्योत. अगदी याही मॅच मध्ये प्रज्योत स्वतःला सिद्ध करतोय. पहिल्याही मॅच मध्ये 15 चेंडू मध्ये जवळ 40 बनवल्या होत्या आणि याही मॅच मध्ये आतापर्यंत 6 बॉल मध्ये 16 बनवल्यात. म्हणजे एका हाती लढत खरं तर या मैदानावरती मांजरली संघाच्या माध्यमातून देतोय. आताचा हा चेंडू यस पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईटचा येतोय.
चला या ठिकाणी नो बॉल, एक अवांतर धाव. आता इथून फ्री हिटची संधी फलंदाज प्रज्वल साठी. फुललेचा बॉल ऑनसेटला खेळले, तिथे खेळाडू पोहोचतील, जज करायचा होता परंतु इथून शेवटच्या मोमेंटला जजमेंट झालं नाहीये. आणि या मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहतोय अंतळे संघ मित्रमने चुका करतोय. सरळ बॉल अडवायचा होता, फ्री हिट होती या ठिकाणी. जरी कॅच पकडली असती तरी देखील इथे फलंदाज बाद होऊ शकले नसते, परंतु धावा इथे वाचवण्याचा प्रयत्न करायचा होता. सध्या तरी या बॉलवरती नक्कीच थोड्या चुका झाल्यात, परंतु 4 धावा मिळाल्या. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 31 धाव फलकाप्रती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथं पण बॅटर बॉलचा संपर्क नाहीये, परंतु इथून धावा घेण्याचा प्रयत्न. या पंचांचा इशारा लेग बाईकच्या माध्यमातून येतोय. इथून 1 धाव मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचती 32 धाव फलकावरती. 32 धावा सध्या तरी पाहायला मिळत आहेत. इथून सातत्याने धाबा जमा करण्याचं काम प्रज्योत आणि दीपक करतोय. शेवटचा बॉल, फुललेचा बॉल, फक्त दिशा दिली आहे. हा देखील फटका प्रतिम शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ इथून दाखवते फलंदाज दीपक. त्याच्या बॅटमधून आणखीन एक या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर दुसरंही कंप्लीट झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 36 धाव फलकावरती. विवेक यांचा विचार केला तर या षटकात भरपूर धावा खर्च केला विवेकनं. जबल 9 चेंडू फेकले, 2 वाईड, 1 नो बॉल. मात्र ते एक्स्ट्रा चेंडू वाढले. जबल एक्स्ट्राच्या स्वरूपात या ओव्हर मध्ये पाहिलं तर 3 एक्स्ट्रा धावा आल्या व तदनंतर जबल 4 चौकार देखील पाहायला मिळाले. म्हणजेच भरपूर महागडं हे षटक. पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना छगनने, परंतु दुसऱ्या षटकात विवेकनं देखील 22 धावा खर्च केला. आणि अशा रीतीने तब्बल धावा फलकावरती 36 धावा. मॅच ऑन. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरे गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अंताडे संघाच्या माध्यमातून विकास. फुललेचा बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने मात्र खिचलाय. तिथे डीप मध्ये खेळाडू आहेत. थोडीशी मिस फील्ड आणि पुन्हा या ठिकाणी धाबा चोरी करण्याचं काम अगदी केलं जातंय. दोघांचे ही रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली पाहायला मिळते. याही बॉलवरती पाहिलं तर जबल 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. सातत्याने याही मॅच मध्ये प्रज्योत चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये 15 चेंडू मध्ये जबल 40, परंतु याही मॅच मध्ये आतापर्यंत 22 धावा बनवल्यात. चांगली बॅटिंग. फुललेचा बॉल ऑन साइडला खिसलाय, बॉलला पाठवला स्क्वेअर लेग मध्ये. तिथे कोणताही खेळाडू नाहीये. बॉल जाईल सरळ पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानाच्या चौफेर बाजूला सुद्धा फटकेबाजी करत असताना प्रज्योत आणि प्रज्योतच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. मॅच ऑन. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल. इथे मात्र फटका फसलाय. आता इथून चुका होणार नाहीयेत. जजमेंट इथे भरपूर चांगलं पाहायला मिळालं आणि आता इथून विकेटचं पतन. सध्या तरी याही मॅच मध्ये प्रज्योतनं स्वतःला सिद्ध केलं. भरपूर चांगली बॅटिंग. 12 चेंडूचा सामना करत असताना आपल्या टीम साठी याही मॅच मध्ये 26 बनवल्यात. पहिल्या मॅच मध्ये 40 आणि आता 26. म्हणजेच सातत्याने चांगली बॅटिंग, सातत्याने 100% कमिटमेंट, 100% योगदान देण्याचं काम प्रज्योतच्या माध्यमातून पाहिलं आहे. टीमची टोटल 42 आणि 42 प्रति हा दुसरा धक्का.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रेम. यॉर्कलेनचा हा चेंडू गॅप मध्ये खेळलेत, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत त्यांच्या आवाजाच्या बाहेर. असं वाटलं होतं की बॉल अगदी तिथे अडवला जाईल, परंतु तसं काही घडलं नाहीये. अगदी या ठिकाणी सहजासहजी हा देखील चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र जातोय 4 धाबांसाठी. सध्या तरी आजच्या दिवसामध्ये नक्कीच बॅटिंग करत असताना मांजरली संघानं सर्वांची मनं जिंकलेत, कारण की प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या बॉलवरती आपला वैयक्तिक अकाउंट मात्र चौकारानं ओपन करतोय. याही मॅच मध्ये प्रेमनं देखील आपला वैयक्तिक अकाउंट मात्र चौकारानं ओपन केलाय. इथे फुललेचा बॉल, इथे देखील फटका अप्रतिम, बॉलला सरळ पाठवलाय, सरळ खेळाडू कक्षात. अगदी खेळाडूंशी सध्या तरी येतोय वार्तालाप करत असताना हा चेंडू बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धाबा षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 52, 52 धाबा. अगदी याही मॅच मध्ये सध्या तरी उच्चांक गाठण्याचं काम मित्रमंडळ मांजरली संघ करतोय. चांगली बॅटिंग. आता हा फटका देखील दमदार आहे, सरळ 20 मध्ये बॉलला पाठवलाय. तिथे पुन्हा एकदा धावा चोरी करण्याचं काम इथून केलं जात आहे. पुन्हा 2 धावा मिळतील. पाहता पाहता षटक क्रमांक 3 हे कंप्लीट झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 54, 54 धाबा. चला मॅच ऑन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धाबा बनल्या गेल्या, परंतु आता इथून बरोबर इथे शेवटचं षटक. आता शेवटच्या षटकातही किती धाबा येतील हे देखील पाहूयात, परंतु इथून आता गोलंदाजांना सातत्याने कमबॅक करावा लागेल, कारण की दोन्ही फलंदाज आता इथून सेट झालेले आहेत आणि सेट झालेल्या बॅट्समनला आता इथून अगदी थांबवावं लागेल या मॅच मध्ये. मॅच ऑन. गोलंदाज कुणाल, पहिलाच बॉल कुणाल यांचा ऑफस्टिकच्या बाहेर. यस, इथे पंचांचा इशारा मात्र वाईटचा येतोय. एक एक्स्ट्रा धाव इथं मिळेल बॅटिंग करत असताना टीम मांजरली संघाला. 55 धाबा. धाबांचा डोंगर आतापर्यंत इथून रचण्याचं काम सध्या तरी करत असताना इथे हा फटका चांगला होता, परंतु मिड ऑनला खेळाडू होते तिथे एक चांगली कॅच जज केली जाते आणि इथून फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर. आताचा हा चेंडू अगदी समोर होता. ओव्हरपिच बॉल, सरळ खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. शेवटच्या षटकामध्ये सध्या तरी गोलंदाजी करत असताना कुणाल इथे कमबॅक करतोय. सुरुवातीला चांगल्या धाबा आल्यात, परंतु आता इथून समोरच्या खरं तर संघाला थांबवण्याचं काम इथून मांजरली संघ करतोय. इथे हा देखील फटका चांगला आहे, परंतु पुन्हा एकदा मिडानला खेळाडू आहेत आणि तिथे चांगली फिल्डिंग. तिथे एकच धाव मिळेल सातत्याने आपण पाहता. आता इथून या शेवटच्या षटकात सध्या तरी एका धाब्यासाठी संघर्ष करावा लागतोय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 56 धाबा. उर्वरित अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक. इथे पुन्हा एकदा या चेंडूची पाहणी इथून केली जाते. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा हा चेंडू आणि आणखीन एक वाईट चेंडू इथून पाहायला मिळतोय.
सध्या ते गोलंदाजी करत असताना कुणाल या षटकात नक्कीच कामगिरी चांगली करतो, परंतु या एक्स्ट्रा धाबा येतात ना त्या आता इथे नक्कीच मी तर म्हणेन कमी द्यावा लागतील समोरच्या टीमला. सातत्याने आता इथून अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी करावी लागेल. कुठल्या स्पॉटचा बॉल उडवला साइडला, फटका प्रतिम, परफेक्ट बॅटर मधला संपर्क आणि बॉल जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दर्जेदार बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम मांजरली संघाला षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 63 धाबा. आतापर्यंत 63 बनल्या गेल्या. इथे फुललेचा बॉल ऑन साइडला खेळायला प्रयत्न, परंतु एसटी रक्षक सध्या चुका करतोय. एका हाताने बॉल इथे जज करण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु इथून कॅच ड्रॉप आणि आणखीन एक धाव. चला यानंतर नेक्स्ट मॅच. एका साइडला पाहिलं तर गावदेवी आपटी आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर नालिंबी संघ आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या टॉस करण्यासाठी. या ठिकाणी हा देखील डॉट बॉल. शेवटच्या बॉलवरती फलंदाज रन आउट झालेत आणि इथून पाहिलं तर सत्र पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या 4 षटकामध्ये खरं तर बॅटिंग करत असताना मांजरली संघाने धाबा बनवला, त्या म्हणजेच 64 धाबा याही मॅच मध्ये. खरं तर अगदी बॅटिंग करत असताना प्रज्वतनं चांगली कामगिरी केली. 12 चेंडूमध्ये 26 बनवला, परंतु त्यानंतर भावेशनं चांगली साथ दिली. पहिल्याच बॉलवरती भावेशनं देखील चौकार लगावला, परंतु त्यानंतर ते देखील बाद झाले. त्यानंतर या मॅच मध्ये दीपकने देखील चांगली बॅटिंग केली. त्यानंतर प्रेम आणि मयूर या दोघांनी मात्र हा डाव सांभाळलाय आणि त्यानंतर बल 64 बनवला आणि 65 धाबासंख्येचा टार्गेट या ठिकाणी 65 धाबासंख्येचा टार्गेट या ठिकाणी देण्याचं काम मात्र दिलंय केलंय, ते म्हणजेच मांजरली संघानं. चला या ठिकाणी आपण टॉस करूया. देवा भोईर सर खरं तर आमचे अनुभवी पंच आहेत. खरं त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतोय. येस, आपटी संघाने टॉस जिंकलाय. निर्णय लगेच कळवायचा आहे. येस, फिल्डिंग करण्याचा निर्णय. 4 षटकांचा सामना आहे याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या सत्रामध्ये 64 बनल्यात आणि आता 65 धाबा इथून बनवायच्या आहेत. आणि या 65 धाबा संख्येचा टार्गेट आता कशा प्रकारे केलं जाईल याचं धावतं विवरण आपण ऐकूयात पुन्हा एकदा सोनू सरांच्या आवाजात. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच. जय हनुमान क्रीडा मंडळ डोके आयोजित जय हनुमान चषक 2026 हे शानदार पर्व तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि आज या स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. एका साईडनं आपण पाहतोय अंताडे संघ आणि त्यांना सध्या तरी आपण पाहतोय फाईट करत असताना मांजरली हा संघ. पहिलाच बॉल डॉट आलाय. दुसऱ्या चेंडूवरती देखील आपण पाहतोय अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय मिडॉनला चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची धावेत नाहीये कदाचित त्या गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील विजय आणि विजयच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू लाजवाब टाकलेत. सन्माननीय शहाजी गायकर या साहेबांकडनं तुम्हाला तब्बल 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले तर तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आज मात्र एटीएम देखील ऑन झालाय. सध्या आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय मिस्टर आमिंग स्ट्रोक झालाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. चेंडू खाली त्या ठिकाणी अगदी पाकलं गेलं तर झैल जमिनीला त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. कदाचित झैल टिपली असती तर इथून थोडासा दबाव असू शकला असता. अंताडे या संघावरती परंतु विचार केला तर इथून झैल इथे ड्रॉप झाली. कदाचित आम्ही नेहमी म्हणतो ना कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. या मॅच मध्ये टार्गेट आहे जिंकण्याकरिता तब्बल 65 धावांचा. परंतु यावेळेस आपण पाहतोय अगदी शेवटच्या मुवमेंटला प्रज्योत होते. अगदी आज मात्र प्रज्योतनं सगळ्याच खेळाडूंना इम्प्रेस केलंय आणि त्याच्या माध्यमातून भरपूर चांगला झेल टिपलाय. पहिला धक्का लागत असताना टीम अंतेडे संघाला फलंदाज आदेश बागतोडा गाव. शेवटच्या क्षणापर्यंत बॉल वरती नजर ठेवली आणि प्रज्योतनं अप्रतिम झेल टिपलाय. मात्र आजच्या दिवसामध्ये आपण झालं प्रज्योतला तर एक चांगली नामांकित खेळ त्यांनी केली. पहिल्या सामन्यामध्ये 15 बॉल आणि 40 धावा त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या सामन्यामध्ये 12 चेंडू आणि 26 धावा त्याच्या बॅटमधून. त्याच्या अर्थातच आज प्रज्योतचा भरपूर चांगला खेळ राहिलाय. आज मात्र सातत्याने प्रज्योतला सध्या तरी नशीब साथ देत आहेत. सध्या मेहनतीच्या जोरावरती आपण पाहतोय मांजरली संघ खेळत असताना पाहायला मिळतो. परंतु यावेळेस लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राइक एंड वरती होते रुपेश आणि रुपेशच्या बॅट मधून आल्यालाच बिग षटकार. षटकार आलाय फलंदाज रुपेशच्या बॅट मधून. काय जबरदस्त फटकेबाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मात्र आल्यालाच आपल्या नावाचा दबदबा सातत्याने रुपेशने ठेवलाय. सध्या आपण पाहिलं गेलं तर पहिल्याच 2 चेंडू डॉट होते. तिसऱ्या चेंडूवरती वाईट, चौथ्या बॉलवरती सिंगल आणि 5व्या बॉलवरती विकेट. परंतु यावेळेस मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय अगदी मिड विकेट रिजनला मिस टायमिंग झालाय. लेफ्ट हँडेड फलंदाज त्या ठिकाणी परतावा लागेल. कदाचित मी म्हटलं देखील होतं की रुपेश इथून बाद होईल आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये रुपेश या नावाचा अगदी मिळून खेळाडू बाद झालाय. फलंदाज बाद. काय जबरदस्त झेल. सध्या तरी आपण पाहायला गेलं तर मिड विकेट रिजन मध्ये राजेश होते. अप्रतिम त्याने झेल टिपली. सध्या तर आपण जर पाहिलं गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर राजेश आणि त्याच्या साथीने प्रज्योत होते. हे दोन्ही खेळाडू बाहेर होते आणि अप्रतिम दोन्ही खेळाडूंनी आज झेल देखील टिपल्या गेल्यात. परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण सध्या तरी एखाद्या खेळाडूला ही मैदानाच्या आतमध्ये चांगली इनिंग साकारावी लागेल. सध्या आपण पाहतोय मॅच भरपूर महत्वाची आहे. 65 बनवायच्या धावा बनवल्या आतापर्यंत 8 2 बाद 8 धावा दाफलकावरती. षटक देखील आपण पाहतोय पहिलं कंप्लीट झालंय. तथा समीकरण राहिलंय 13 बॉल आणि विजयासाठी करावं लागतील 18 बॉल आणि विजयासाठी करावं लागतील 57 क्षमा जावी
18 बॉल आणि 57 धावसंख्येची गरज. पगलाच बॉल इथे आपण पाहतोय गोलंदाज दीपक आलेत. प्रतिथून पगलाच बॉल डॉट फेकत असताना फलंदाज स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतील. छगन आहेत स्ट्राईक इन वरती. ओ यावेळेस लोवर फुलटॉस बॉल अगदी समोर गेलेत आणि बॅट मध्ये चेंडू कन्वर्ट केलाय, त्याला पाठवलंय सरळ डीप फाईन ला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. छगनच्या बॅट मधून षटकार. इथे इथे आपण पाहतोय सध्या तरी छगन आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय अगदी अज्जू दोन खेळाडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाले. अगदी छगनचा विचार केला तर 5 चेंडू खेळलाय, 7 धाबा त्याच्या बॅट मधून आलेत, परंतु शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकून बसावं लागेल. तर हा मॅच जिंकायचे असेल तर इथून चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. परंतु यावेळेस आपण जर पाहिलं गेलं तर लॉंग ऑफ वरून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले होते. तिथे मिळेल 1 धाव. एकापेक्षा काही मिळणार नाहीये. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल 15 धाबा धावफलकावरती. 65 धाबांचा पाठलाग करायचा. अजूनही जवळपास विचार केला तर 50 धाबा बनवायच्या. यावेळेस आपण पाहतोय आडवा पाठ, अगदी आपण पाहतोय एका साईडनं अज्जू देखील प्रहार करतोय आणि दुसऱ्या साईडनं छगन. आता यावेळेस आपण पाहतोय अज्जूच्या बॅट मधून आलाय पहिला बिगिट, षटकार. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय अज्जू स्ट्राईक एंड वरती होता, पगलाच बॉल फेस केला आणि त्याच्या बॅट मधून एक चांगला षटकार या ठिकाणी पाहायला मिळालाय. अगदी जवळपास ऑब्स्टिक वरती चेंडू होता, त्याला खेचून मारलाय आणि बॉलला सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत दीपक वरती सध्या तरी हल्ले चढवले जातात. सातत्याने आपण बघलं तर इथून अज्जू सुद्धा मैदानात भरपूर चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय, परंतु लॉंगॉनवरून वेगाने चेंडू खाली पोहोचले क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजनला. चेंडू ट्रॅव्हल केला होता, तिथे मिळतात 2 धाबा. तिथून सिंगल आणि डबलला सुद्धा तरी प्राधान्य देत असताना पाहायला मिळतात. समीकरण आता राहिलंय 13 बॉल विजयासाठी 42 बनवायच्यात. 13 बॉल मध्ये 42 बनल्या जातील का, हा देखील मोठा प्रश्न सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्यावेळेस आपण पाहतोय बॅट फिरवली होती, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, तिथे डॉट बॉल आलाय. पाहता इथून दुसरं ओव्हर देखील कंप्लीट झाली आहे. शेवट गोड गेलाय. जरूर या षटकामध्ये दीपक वरती हल्ले चढवले, जणू काही 2 षटकार खेचून मारल्यानंतर लगेच थोडस कमबॅक देखील केला. जवळपास या षटकामध्ये 15 धाबा आल्या. पहिल्या षटकामध्ये विजयने कमबॅक केलं होतं, 2 विकेट आणि 8 धाबा. एकंदरीत आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 23. आता समीकरण राहिलंय 12 बॉल विजयासाठी 42 धावसंख्येची गरज. येस, इथून तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज साहिल आलेत. 12 बॉल आणि विजयासाठी करावे लागतील 42 धाबा. प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 21.0च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती मेंटेन करावे लागेल. सध्या तरी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना अंताडे संघ अगदी 65 धाबांचं फार मोठं टार्गेट होतं. ते टार्गेट या ठिकाणी सेट करावं लागेल. 12 बॉल 42 ची गरज. हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर 10 ते 15 आणि 15 पेक्षा जास्त धाबा आल्या तर इथून अंताडे संघ विजयाच्या दिशेने पुढे वाटचाल करू शकतोय, परंतु सध्या तरी गोलंदाज साहिल अप्रतिम कामगिरी करतोय. पहिलाच बॉल इथे प्रॉपर रिव्हर होता, त्याला अगदी सन्मान देण्याचं काम केलं फलंदाज छगन. शॉर्ट ऑफ लेन बॉल इथे आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती अज्जू आहेत, परंतु अगदी जर पाहिलं गेलं तर इथून बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये.
ज्यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा लोवर फुलटॉस बॉल होता अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून सिंगल मिळाली. अजून काही स्ट्राईक वरती होते अज्जू आणि अजून 3 चेंडू फेस केले फक्त त्याच्या बॅट मधून. आतापर्यंत विचार केला तर 9 धावा आल्यात, 5 चेंडू फेस केलेत. फुलटॉस बॉल आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज. इथून आपण पाहतोय छगनच्या बॅट मधून आलाय षटकार. षटकार आलाय फलंदाज छगनच्या बॅट मधून. तर इथून सलामीवीर फलंदाज बॅटर सेट झालेत आणि सध्या आपण पाहतो इथून छगन आणि त्याच्या साथीनं अज्जू हे दोन्ही खेळाडू सुद्धा तरी आक्रमण करतात. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल इथं बॅक टू बॅक आपण पाहतोय. चुंबला फेकून दिला होता स्क्वेअर लेग रिजनला, परंतु प्रज्योतला ते मंजूर नाहीये. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत नजर ठेवली आणि वापस्थित हातामध्ये चेंडू ग्रीप केला आणि इथून संपवला फलंदाज छगनचा खेळ. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी आपण पाहतोय सतीश आलेत. जे बॅटर सेट झाले होते त्याच बॅटरला या ठिकाणी गोलंदाजाने बाद केला. साईल अर्थातच कमी वयाचा खेळाडू, परंतु चांगली सध्या तरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याने केली. 5 बॉल मध्ये 8 धावा, परंतु यावेळेस आपण पाहतोय अगदी 1 विकेट त्याने मिळवला होता, परंतु इथून डॉट बॉल पाहायला मिळतो. पाहता पाहता तिसरे षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. 3 षटकाच्या अंती इथून आपण पाहतोय 65 धाबांचा पाठला करत असताना धावसंख्या फलकावरती बनवली गेली. तब्बल 31 धाबा आता समीकरण राहिलाय. 6 बॉल 34ची गरज. इथून जवळपास 5 षटकार आणि 1 चौका टोकावा लागेल, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमकता करावी लागेल. 6 बॉल 34ची गरज जिंकण्यासाठी. मात्र या मॅच मध्ये धावा बनतील ते प्रयत्न करणं गरजेचं आहे. स्ट्राईक वरती अज्जू आहेत. पहिलाच बॉल इथे आपण पाहतो मिनी हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु लॉंग ऑफला काढू सज्ज आणि तिथे मिळेल फक्त सिंगल. मात्र सिंगल न कुठल्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी पाहायला मिळणार नाहीये. टीम आपण पाहिलं गेलं तर मांजरली या संघावरती आता दबाव या ठिकाणी पाहायला मिळेल. अंतडे या संघावरती, परंतु आई चेंडू पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे आता मॅच सोडून दिले की काय असंच म्हणावं लागेल, कारण अंताडे संघ इथून त्यांना देखील माहिती आहे सिंगल डबल या धावा बनणार नाहीयेत. इथून मोठे फटके मॅच मध्ये कन्वर्ट करावे लागतील आणि सध्या मॅच मध्ये समीकरण जड झालंय. 4 बॉल 32ची गरज. पूर्णपणे 1 साइडेड हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस आपण पाहतोय रिबतसाठी खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अज्जूचा, परंतु त्या ठिकाणी डॉट बॉल फेकलाय गोलंदाज प्रज्योतनं. अप्रतिम कामगिरी आज मात्र प्रज्योतनं केली आहे. लगातार 2 सामन्यामध्ये चांगली त्याच्या माध्यमातून कामगिरी झाली आहे. तर आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 2 धाबा खर्च केल्यात, परंतु बॅटची लिडिंग एज स्वतः प्रज्योत चेंडू खाली टीपला जाईल संपवला फलंदाज अज्जूचा खेळ. पाकटराडा गाव. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी चेंडू ऑफस्टिक वरती टाकला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न फलंदाज अज्जूचा होता, परंतु मिस्ट्रामिक स्ट्रोक आणि त्या ठिकाणी चेंडू खाली स्वतः गोलंदाज प्रज्योत होते. कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. म्हणजे एकंदरीत विचार केला तर इथून 4 फलंदाज बाद झालेत 33 या धावसंख्येवरती. मात्र इथून पूर्णपणे आता स्पष्ट चित्र दिसलंय की इथून अंताडे संघ बिनवणार नाहीये. तिथून मांजरली संघ सध्या तरी 99% हा सामना जिंकत असताना पाहायला मिळालाय, कारण 6 बॉल 34ची गरज होती, परंतु तिथून पूर्णपणे सामना खेचून आणला गोलंदाजाच्या जोरावरती. कोणत्याच गोलंदाजाला जणू काही कुठल्या षटकामध्ये मार बसला नाहीये. शेवटचा बॉल 32ची गरज. स्लोवर गतीचा बॉल
ठिकाणी पकडला गेला तर अगदी